शरद पवार गुट के नेता तथा राज्य के पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की तस्वीर फाड़ने के चलते विवादों में बुरे फंस चुके हैं। उनकी इसी हरकत के खिलाफ आक्रोशित हुए कई दलों ने उनके खिलाफ आंदोलन छेड़ दिया। वाशी स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में भाजपा प्रकोष्ठ ने चप्पल मारो आंदोलन छेड़कर अपना निषेध व्यक्त किया। संदीप नाइक सहित सभी ने जितेंद्र आव्हाड के बयान का निषेध करते हुए उनकी गिरफ्तारी की मांग की। जितेंद्र आव्हाड एखादी न घडलेली गोष्ट, असत्य गोष्ट त्याच्या राजकीय सोयीकरता ती निर्माण करणं आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणं ही जितेंद्र आव्हाडांची जुनी सवय आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला एक पोस्टर तो फाडला गेला आणि फाडल्यानंतर तो फेकला गेला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला समतेचा आणि बंधुतेचा पूर्ण विचार दिला। अशा महामानवाचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। आपल्या मनातलं जे आहे ते कृतीमध्ये आज जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। आपण जर बारकाईनं बघितलं तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेला पोस्टर हा फाडत असताना त्यांचाच एक बाजूचा कार्यकर्ता तो फाडू नये अशा प्रकारचं त्यांना सूचना करत असताना ती सूचना देखील न ऐकता तो पोस्टर फाडला गेला आणि तो पोस्टर फाडून तो फेकला गेला। या माध्यमातून आपल्या मनामध्ये जे काय आहे ते त्यांनी कृतीमध्ये दाखवलेलं आहे। या संपूर्ण त्यांच्या कृतीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला पोस्टर जो फाडला गेला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला गेला याचा संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व नवी मुंबईकर याचा जाहीर निषेध करतो। जितेंद्र आव्हाड यांचं आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो आहे। त्यांचा जो काही वैचारिक दुर्गंधी आहे त्या वैचारिक दुर्गंधीचा आम्ही निषेध करायला आलो। जितेंद्र आव्हाड त्यांनी जो काही महाडमध्ये जो काही बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अपमान केला त्या ठिकाणी त्याची वैचारिक लढाई कधीच नव्हती। त्याची लढाई ही नेहमी लाभाची लढाई राहिलेली आहे आणि ह्या लाभाच्या लढाईमुळे त्यांनी त्या ठिकाणी वैचारिक शुद्धता तो त्या ठिकाणी हरपून गेलेला आहे आणि अनेक वेळा जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी अनेक अशा निषेधार्थ अशा अनेक घटना केलेल्या आहेत का तो त्याचे जे विचार आहेत हे विचार हे सकारात्मक नसून हे नकारात्मक विचार आणि लाभाचे विचार आहेत। म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो। राष्ट्रवादीचे पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर काढला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत। खऱ्या अर्थाने नेहमी खोटं बोललं पण रेटून बोललं अशी मनुस्मृती या नेहमी जितेंद्र आव्हाडची राहिलेली आहे। त्यांनी एका बाजूला वारंवार मीडियासमोर येऊन कायदा कानूनची भाषा करायची, दुसऱ्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडायचा ही दुय्यम मनस्थिती जितेंद्र आव्हाडची दिसून येते। महाराष्ट्र शासनाने आता कुठलाही निर्णय घेतला नाही ज्याच्यामध्ये अभ्यास पुस्तिकामध्ये मनुस्मृतीचा श्लोक त्याच्यामध्ये घेण्यात येणार आहे असं कुठलंही काम महाराष्ट्र शासनाकडून झालं तरी देखील खोटं बोलून आंबेडकर जनतेची आणि देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या जितेंद्र आव्हाडनी केला। म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचा निषेध करण्याचा बाबासाहेबांच्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडचा मी प्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण आंबेडकरी समाज या ठिकाणी त्याची भावनाशी खेळून जितेंद्र आव्हाडने जे स्टंटबाजी केलेली आहे, जितेंद्र आव्हाड काय स्वतःला बाबासाहेब समजतात हे एकदम चुकीचं आहे। त्यामुळं जितेंद्र आव्हाडने जे बाबासाहेबांचा फोटो त्या ठिकाणी सगळ्यांसमोर फाडलेला आहे आणि तो फाडून तो तमाम भारतीयांचा आंबेडकर अनुयायांचा त्याने अपमान केलेला आहे। त्यामुळे आम्ही नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसंच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत आणि मी आव्हाडचा या ठिकाणी। इस दौरान पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत भी मौजूद थे। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।